देखील आहेत. त्यानंतर पुढचा सन्मान विकी म्हात्रे यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर या पुढचा सन्मान चिंचोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्रीराम क्रिकेट संघ चिंचोली संघाचे कोच आदरणीय बाळरामभाऊ पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित होत असताना जर चुकून कोणाचं नाव राहत असेल तर मी क्षमा आणि तरी व्यक्त करतो. तर सामना सुरू आहे. तर यापुढचा सन्मान राहिलाय मी नक्कीच त्यांचं देखील क्षमा व्यक्त करेन. आदरणीय अमर ठाकूर आदरणीय अरुणजी ठाकूर साहेबांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत असताना माफ करा, खूप मोठे मोठे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. आमच्या आयोजकांची देखील थोडीशी घाई होते. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावा. मी साजन फुलोरे यांना विनंती करेन की आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत असताना तदनंतर सर्वांचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपत आहे. मी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि कामगार नेते माननीय श्री आमदार भाई जगताप साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभमुखातून आमच्या सर्व खेळाडू आणि आमच्या सर्व आयोजकांना आपण मार्गदर्शन करावं. स्वर्गीय बाबू हशा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी या स्पर्धा अतिशय दिमागदारपणे या ठिकाणी साजऱ्या होत असतात. आणि माधवराव पाटील जे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्याहीपेक्षा ते माझे अतिशय जवळचे मित्र आहे आणि त्यांनी हा वसा गेले अनेक वर्ष उचललेला आहे आणि अतिशय सुंदर अशा ह्या टुर्नामेंटचं आयोजन ते करत असतात. आणि म्हणून घरचा माणूस म्हणून मला तिथे यायचंच असतं. इथे मी येत असताना आमच्या त्या कॉमेंट्रेटर म्हणाला आम्ही 3 दिवसापासून वाट बघतो. हे खरंच आहे, पण माझ्याबरोबर तेही वाट बघतात कारण तेही माझ्याबरोबरच होते पत्रकार परिषदेपासून सगळं. खरं सांगतो की सध्या या धावपळ किती आहे ती माधवरावांना स्वतःला माहिती आहे. पण इथे भोकरपाडा असेल किंवा माधवराव कुटुंबीय असेल आणि आपण सगळे असाल, तुमच्याजवळ एक नातं आहे, ऋणानुबंध आहे आणि ते कुठल्याही कामापेक्षा मोठं आहे. मला इथून विरारवरून रत्नागिरीवरून सिंधुदुर्गवरून गोवा अशा सगळ्या पत्रकार परिषदच आहेत सगळ्या लाईनीने. पण या सगळ्या धावपळीमध्ये जर घरची माणसं दुखावली गेली तर ते काय परवडण्यासारखं नाही, अशा माझ्या नेहमीच भावना असतात. आणि माधवराव तर दुखावले जाऊच नयेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या प्रेमापोटी त्या आदरापोटी आम्ही सगळे इथे एकत्र येत असतो. सगळेच नामवंत इथे बसलेले आहेत. माझे काँग्रेसचे आमचे नेते सुदाम पाटील असतील, युवकांचा नेता आमचा हेमराज असेल किंवा कोळी, ते जुने संबंध आहे. तो आम्ही तिकडे याच्यामध्ये कोळशेवाडीला मी कल्याणला गेलो होतो काही कार्यक्रमाला. तिथे भाई जगताप मित्रमंडळ खूप फॉर्ममध्ये आहे तिकडे आणि गेल्या 25-30 वर्षापासून आहे. आणि तिथे एकदा भेट झाली होती. लोखंडे इथले उद्योगपती आहेत, माझ्याबरोबर आलेले सगळे इथे सहकारी आहेत, मान्यवर सगळेच मान्यवर या ठिकाणी आहेत. आणि माझा मित्र संतोष या ठिकाणी आलेला. राधे याचा खरा सगळ्यात प्रमुख आहे. खरं आपली सुरुवात या राधेपासूनच आपली सुरुवात झाली 2007ला. हो, 2007ला राधेपासून आमची सुरुवात झाली. आणि आता 5 तारखेपासून राधेच्या स्पर्धा. एक बरं आहे ह्या म्हणजे रायगडच्या आपल्या ह्या परिसरातल्या खेळाडूंना की त्यांना इतक्या संधी, इतके मौके आहेत. आणि त्या मुलाने जो शेवटचा षटकार मारला, क्या बात आहे, लाजवाब यार, लाजवाब. कारण खेळ जिंकला पाहिजे. टीम कोणती तरी एक हरेल, कोणती तरी एक जिंकेल. 32 टीमपैकी 2 टीम शेवटी फायनलला येतील, एक कुठची तरी फायनल मारेल. पण त्या प्रवासामध्ये खेळ जिंकला पाहिजे. आणि माझं नेहमी
प्रयत्न असा असतो, कारण मी क्रिकेटर राहिलोय, त्यामुळे अर्थात आमच्या वळचा खेळ आणि तुमचा खेळ, अरे बाप रे काय कठीणच काम आहे. 4 ओव्हरमध्ये हाफ सेंचुरी मारून मोकळे हे सगळे. म्हणजे हे शेवटच्या याच्यामध्ये मला वाटतं 12 म्हणजे 2 ओव्हरमध्ये 36 रन पाहिजे होते. म्हणजे हे सगळं टेनिसमध्येच घडू शकतं, बाकी कुठंच नाही घडू शकत, आणि हे रायगडमध्येच घडू शकतं, बाकी कुठं नाही घडू शकत. त्यामुळे तुमचं खरं मनापासून कौतुक. सगळ्या टीम, सगळे अगदी खूप छान असं वातावरण, खूप छान असं आयोजन, आणि म्हणून आयोजकांना या सगळ्या तरुण मुलांना त्यांची जोरदार टाळ्याने त्यांचा या ठिकाणी आपण कौतुक करूया. आणि त्या आपल्या कमेंटेटरचं कौतुक जरा जास्त झालं पाहिजे. अरे काय काय बोलतो तो वैभव ना ते वैभवच आहे एक खरं. म्हणजे त्या हिंदी काय बोलतो ते, कसली उदाहरणे देतो. मनोहर 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 पाटील का, मनोहर पाटील, क्या बात आहे. त्या जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याने ते एक उदाहरण दिलं ना की एक गाडी गाडी छूट जाती है, ते हेच कॅच छूट जाती है, लड़की भी छूट जाती है, क्या बात है. आणि ते सगळ्यांना जास्त आवडलं, ते सगळ्यांना जास्त आवडलं. मी बघितलं सगळ्यांचे एकदम चेहरे असे उजळले होते. म्हणजे सगळ्यांच्या लडकी न छूटते हुए भी, तर मजा येते. आणि तारखेवारी तो बोलत होता, ते जास्त महत्वाचं. कमेंट्रेटरचं महत्व त्याच्यातच असतं की समोर काही न असता त्या तारखेवारी बोलत होता. जोरदार टाळ्यांनी मनोहरचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, कारण खेळ थांबता कामा नये. 3 वाजले, तिकडे पवार साहेब कार्यक्रमाला आहेत, तोही कार्यक्रम करायचं ते कठीणच काम आहे तुमचं. माधवराव, तुम्ही माझ्यावर असं प्रेशर ठेवले ना हे काय विचारू नका. पण होय, मला इथे येऊन खूप बरं यासाठी सुद्धा वाटतं, घरी आल्यासारखं वाटतं, घरच्यासारखं वाटतं, कारण घरची मंडळी सगळी माझ्याबरोबर असते. आज आरसी आमचे मुरुडला गेलेत. आरसी आमचे काल येऊन गेले. मला सांगितलं त्यांनी, ते म्हणाले की मी भाई हजेरी लावलेली आहे, म्हणजे माधवरावांच्या हजेरी बुकामध्ये आरसींची हजेरी लागलेली आहे, आणि जे काही राहिले असतील ते आज मी सिग्नेचर करून जातो. त्याने एक छान म्हणाला तो, तुमच्या जेव्हा तुमचे हे जे असते सिग्नेचर जेव्हा ऑटोग्राफमध्ये जेव्हा बदलतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने, मी अजून सिग्नेचरवर आहे, मी अजून ऑटोग्राफवर नाही, पण एवढं नक्की येणाऱ्या भविष्याच्या 10 वर्षामध्ये तो ऑटोग्राफ झालेला असेल, याबद्दल दुमत असता कामा नये. आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक. सगळ्या संघांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा. आणि शेवटी जे मी नेहमी सांगतो, द बेस्ट गेम शुड विन and cricket should win. So you guys have to play for cricket, for the game. All the very best. Thank you so much. थँक्यू सर. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही नक्कीच भारावून गेलो साहेब. खूप मोठं व्यक्तिमत्व आणि या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आमच्या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळाले. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनाच्या अंतःकरणापासून आपलं आभार मी व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेला 1 नव्हे 2 नव्हे तर हजारो चांद, लाखो चांद तुम्ही या स्पर्धेला लावले, त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि आपला आभार देखील व्यक्त करतो की आपण या स्पर्धेमध्ये आलात. आणि सर्व मान्यवर आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. तत्पूर्वी मी मनोहर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित केलं जात आहे. मनोहर जायचं व्यासपीठासमोर तुम्ही पहिल्यांदा आपण पाहू शकाल. साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोहर पाटील वाजे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत असताना तुम्ही पाहू शकाल. हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान, बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान, बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान, बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान, बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू करूया आपण डीजे. थँक्यू. तर आपण सामना सुरू करूया. मी सर्वांचा खूप आभार व्यक्त करेन पुन्हा एकदा की आपण या स्पर्धेमध्ये आलात
आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, या मंचाची शोभा वाढवली आणि हे आयोजन आपण सफलतेला नेलं आणि या आयोजन तुम्ही नक्कीच जर उंचीवर नेलं. प्रत्येक क्षेत्रातील मोठे मोठे मान्यवर मंडळी अक्षरशः आमच्या आयोजकांची सर्व घाबरगुंडी झाले होते, सर्व आयोजकांची आमची गुंडली झाली होती. इतके मोठे मोठे मान्यवर या व्यासपीठावर आले आणि आपण या स्पर्धेमध्ये अनेक चांद लावले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. तर आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्यांचे या ठिकाणी समालोचन करण्यासाठी उपस्थिती लावले आहे. आमचा मराठीचा गोड आवाज आणि ज्यांच्या आवाजानं सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असतात आणि अक्षरशः भारावून जातात, ते आमचे खास मित्र आणि मराठीचा सर्वात मोठा गोड बुलंद आवाज, रायगडमधील बुलंद आवाज सागरदादा मांडवकर यांच्याकडे आम्ही या सामन्यासाठी लगेचच वळणार आहोत. ओव्हर टू कंटिन्यू सागरदादा मांडवकर. हॅलो, धन्यवाद वैभव, धन्यवाद मनोहर. हॅलो ची तर तमाम क्रिकेट रसिकांचे आणि क्रिकेट क्लब भोकरपाडा यांच्या वतीनं वर्ष 5वे साकारणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण इथे पाहतोय. हॅलो, स्वर्गीय बाबू हशा पाटील मुक्काम बामणडोंगरी यांच्या स्मृती चषकाचे हे भव्य दिव्य आयोजन आणि पाहुण्यांचा ताफा आपण इथे पाहिलं. गोरगरिबांचे कैवारी, सर्व जनांचा आणि दीनदुबळ्यांचा तारणार असं व्यक्तिमत्व माननीय श्री आमदार भाई जगताप, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि कामगार नेते आणि त्यांच्या समवेत राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी, सामाजिक क्षेत्रातील आणि अनेक दानशूर दात्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. त्या तमाम दानशूर दात्यांचा सुद्धा आम्ही आभारी आहोत आणि मैदानाकडे पुन्हा एकदा घेऊन जातोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये अशी स्पर्धा आहे. आणि सामना आपण इथे पाहतोय कुडावे संघाविरुद्ध विचुंबे असा सामना आहे. तर मॅच कडे लक्ष वेधूया आपण. नाणेफेक जिंकली या सामन्यामध्ये. तर विचुंबे संघाने ते नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय. लक्ष वेधूया आपण मैदानाकडे, जिथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा आल्या धावफलकावर 7, गडी बाद झाले 2, बाद झाला रुपेश, राकेश आणि मनीष बाद झाल्यानंतर हितेश आणि रुपेश हे 2 फलंदाज इथे पाहायला मिळते. राईट मूव्ह द विकेट. ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे आपण पाहतोय धाव घेण्यासाठी जरूर प्रयत्न केला जाईल. संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावर. लेग बायच्या रूपाने धाव मिळणारे संघाला, बाईच्या रूपाने संघ पुढे सरकेल बॅटकट. तर बॅटच्या स्वरूपात धाव मिळणारे संघाला धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 8. या धावसंख्येवर गडी बाद झाले 2. रुपेश आपण पाहतोय. हितेशला कुडावे संघ जो पहिल्या सत्रामध्ये खेळतो आणि पहिला अंक इथे पाहायचे किती धावेपर्यंत मजल मारेल तो फलंदाजी करणारा कुडावे संघ. गोलंदाज तयार तेजस. ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पायाचा वेध घेतल्यानंतर इथे पंचांनी कुठलाही इशारा दिला नाही. तटस्थ पंच आपण पाहतोय विनोद पाटील मो आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण जोमा पाटील आकुर्ली यांना या पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्कर, गोलंदाज सज्ज होईल. तेजस चेंडू फेकेल आणि सामना करेल फलंदाज. फुटबॉलचा वापर, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. इथे पहा इशारा आमच्याकडे येईल, मात्र चेंडू लॉंग स्टॉप एरियामध्ये इथे विसावलाय आणि पंचांचा इशारा 4 धावा. रुपेश फुलोरे आहे तो बेस्ट बॅटर.
कॅप्टन साजन फुलोरे आमचा आहे तो ऑलराऊंडर. आधार स्तंभ रमेश फुलोरे आहेत बेस्ट बॅटर. उपकॅप्टन किशोर फुलोरे आहेत ऑलराऊंडर. आमदार भाई जगताप करतात सामन्याचं उद्घाटन. नवीन गवळी नगरसेवक करतात. थँक्यू व्हेरी मच. एकूण धावा येत्या धावपलका 12. गोलंदाज सज्ज होईल तेजस. ड्राईव्ह करतो चेंडूला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये गोलंदाजांनी आपली महत्वाची भूमिका सांभाळली. धावसंख्या स्थिरवलेली अटीतटीची लढत. यापूर्वीचा सामना आपण इथे पाहिला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मन सुद्धा जिंकली. गोलंदाज तयार तेजस ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करतो चेंडूला. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा येत्या 12. गडीबाद 2 डीजे. आमदार भाई जगताप करतात सामन्याचं उद्घाटन. नवीन गवळी नगरसेवक करतात सामन्याचं उद्घाटन. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. थँक्यू. तर स्पर्धेचं आपण खास आकर्षण इथे पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा आणि स्वप्नातील बाईक साकारण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. साईप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम इथे सज्ज आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान. क्रिकेट म्हणजे थरार, क्रिकेटमध्ये आनंद, क्रिकेट म्हणजे जल्लोष आणि सर्वांना वेडावून लावलेला खेळ म्हणजे तो टेनिस क्रिकेट. भारतामध्ये सर्वाधिक वेगानं प्रचलित होणारा खेळ म्हणून आज या खेळाकडे पाहिलं जातं आणि आपण सर्वजण त्या खेळाचे पाईक सुद्धा. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. 2 षटकांचा खेळ आहे ते समाप्त झालाय. विचुंबे संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आपट बार केला. हा आदळलेल्या चेंडूला दिशा शोधली होती. उत्तर मात्र फलंदाजानं शोधलं होतं. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज तयार रोहित सुरते. यंग टॅलेंट क्रिकेटर म्हणून रोहित सुरतेची विचुंबे संघामध्ये वर्णी लागते आणि तो खेळाडू ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. 1 बाउन्स. पंचांचा इशारा आलाय. सुपर स्ट्रोक 4 धावा. थँक्यू. तर फलंदाज खेळते रुपेश ठोंबरे आणि हितेश. सुरेख चेंडू. गोलंदाज आहे रोहित सुरते. मेन अंपायर सिग्नल येतो वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. एकूण धावा येत्या 17. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फारशी चमक दाखवू शकले नाही. मात्र दोन्ही स्मार्ट फलंदाज आहेत. स्ट्रायकरिंगला आपण पाहणार होतो कुडावे संघाकडून खेळलेलं हितेशनं एकूण 4 चेंडूचा सामना केलाय आणि एक मोठा फटका आपल्या बॅटमधून दाखवलाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेट फेकली गेली. 3रा गडी बाद. पंचांचा इशारा आलाय. मात्र जोमा पाटील यांचा इशारा आलाय. इशारा आमच्याकडे येईल. क्षेत्ररक्षणाच्या व्यूह रचनेमध्ये मात्र फलंदाज इथे बाद झालाय. थँक्यू डीजे. तर त्या स्क्रीन समोर सावलीचा आधार घेणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे. आमच्या आयोजकांकडून आपल्याला विनंती करतोय. रसिक देव भव म्हणून प्रेक्षक वर्गांना आम्ही क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. मात्र आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो का आपण तिथून बाजूला व्हायचं. मेन स्क्रीनला क्रिकेटमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलं तर मेन स्क्रीन समोर जर कोणी आढळले असते ती कारवाई सुद्धा केली जाते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. रोहित मात्र सामना करेल. फलंदाज प्रवीण ठोंबरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव फलंदाज पूर्ण करेल. विचुंबे आणि कुडावे अशी फाईट इथे पाहायला मिळतोय.
आणि त्यांचा अफलातून खेळ पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची गर्दी सुद्धा या मैदानावर आहे. गोलंदाज तयार रोहित सुरत्या. सामन्यातील पूर्वार्ध पहिला अंक पाहतोय. गोलंदाजी मार्कवर रोहित तयार. ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन चेंडू उंच उडालाय. फ्लायटेड शॉट आणि इथे बघा गगनचुंबी गगनभेदी U6 6 धावा. विशाल फुलोर कृष्णा बडे आहेत ऑलराऊंडर. किरण म्हात्रे ओंकार फुलोर मारतान 4 सिक्सर. हनुमान फुलोरे गजानन फुलोरे. थँक्यू व्हेरी मच डीजे. षटकारानं कुठे का होईना थोडासा विखुरलेला डाव मात्र आपला कोसळलेला डाव सावरताना फलंदाज सज्ज झालाय प्रवीण. ऑफ साइडला आपल्या बॅट मध्ये सुपर क्लास चेंडू डी पेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फलंदाज एक धाव पूर्ण करेल. एक नि धावसंख्या पुढे सरकेल. हळूहळू का होईना फायटिंग स्कोर उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय कुडावे संघाकडून आणि संघ पोहोचलाय. एकूण धावा येत्या धावफलकावर 25 रन्स ऑन बोर्ड. गडी 5 झाले 3 आणि धावा येते 25. समोर करो. स्वप्नील फुलोरे संकेत फुलोरे आहेत बेस्ट फुलोरे. विठ्ठल फुलोर योगेश फुलोरे संघाला सपोर्ट करतान. सतीश म्हात्रे संकेत म्हात्रेंचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक. तर भोकरपाडा गावामध्ये आपल्याला सन्मानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृती चषकाची भव्य दिव्य स्पर्धा आणि वर्ष 5 मध्ये साकारणारे भव्य दिव्य आयोजन. मैदानाचा आपण विचार केला निसर्गरम्य वातावरण आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले मैदान सुद्धा आहे. आझाद मैदान आणि या मैदानावर आपल्याला क्रिकेटचा रणसंग्राम कोण असेल चॅम्पियन या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्या मेगा फायनलचा दिवस आपल्याला बरंच काही सांगून जाईल. आणि दिवसा लखपती होणारी स्पर्धा जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीरासाठी बाईक सुद्धा आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांना कूलर सुद्धा. एकूण धावा येत्या 25. गडी 5 झाले 3 धावा येते 25. सामना पाहते कुडावे आणि विचुंबे. नाणेफेक जिंकली विचुंबे संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय फलंदाजी साठी आमंत्रित केलेला कुडावे संघ इथे 2 हात करतोय आणि उरलेल्या 2 षटकामध्ये पिटाई सुद्धा पाहायला मिळणार आहे. चौथं षटक इथे बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू फक्त सावध पवित्रा घेतला. क्षेत्ररक्षक तैनात असताना पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं कोणतीही चूक केली नाही. तितक्या वेगानं फलंदाजानं धाव सुद्धा पूर्ण केली आणि या एका धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 26. गडी 5 झाले 3 धावा आहेत 26. प्रत्येक संघानं स्वप्न पाहिले असेल आणि ते स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मैदानामध्ये उतरताना क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना आपण पाहणार आहोत आणि उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न ही नेहमी पूर्ण होतात आणि तुमच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची जिद्द चिकाटी आणि धाडस या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. धाडस दाखवताना फलंदाजांना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. संघ बिकट अवस्थेमध्ये ऑन साइडला किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असते आणि हे आपण वातावरण इथे पाहिलं. फलंदाज सामन्यामध्ये आपलं आक्रमण करण्याच्या तयारीमध्ये आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावा येत्या 26. प्रवीण फलंदाज खेळतोय. संघाचा डाव सांभाळताना मात्र सलामीवीर शूरवीर योद्धा रुपेश. गोलंदाज तयार शैलेश. जोरदार प्रार चेंडू उंच उडालाय. लॉंग ऑन क्षेत्राकडे गॉन कॅच आणि फलंदाज बाद. चौथा धक्का मिळतोय कुडावे संघाला आणि बाद होतोय फलंदाज प्रवीणच्या खेळीचा अंत. रुपेश फुलोरे आहे तो बेस्ट बॅटर. कॅप्टन साजन फुलोरे आमचा आहे तो ऑलराऊंडर. आधार स्तंभ रुपेश फुलोरे आहेत बेस्ट बॅटर. उपकॅप्टन किशोर फुलोरे आहेत ऑलराऊंडर. आमदार भाई जगताप करतात सामन्याचं उद्घाटन. नवीन गवळी नगरसेवक करतात सामन्याचं उद्घाटन. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती चषक. लक्ष वेधूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. गडी 5 झाले आतापर्यंत 4 आणि धावसंख्या ती 28.
गोलंदाजी मार्कर गोलंदाज येईल तो शैलेश मोहित. नवीन फलंदाज मैदानावर चेतन आहे. सलामीवीर रुपेश कडून संघाला अपेक्षा आहे चांगल्या खेळीची आणि ती अपेक्षा इथे फलंदाज जागृत करेल. गोलंदाज सज्ज होईल शैलेश. राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर चेंडूला ग्लास केलाय. चेंडू फाईन लेग लॉंग लेग कडे. व्हॉट अ सुपर स्ट्रॉंग ब्रिलियंट शॉट. 4 धावेसाठी चौकार. आहेत तो बेस्ट बॅटर उपकॅप्टन किशोर फुलोरे आहेत तो ऑलराऊंडर. आमदार भाई जगताप करतात सामन्याचं उद्घाटन. नवीन गवळी नगरसेवक करतात सामन्याचं उद्घाटन. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील Thank you. स्मृती चषक भोकर. थँक यू व्हेरी मच डीजे. धावसंख्या ती 32. गडी बाद झाले 4. पूर्वार्ध इथे पाहायला मिळतोय. कुडावे संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली तो कुडावे संघ आहे. गोलंदाज तयार शैलेश. फुटबॉलचा वापर ड्राईव्ह करते चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडेल तोपर्यंत फलंदाज निघालेत आणि नजरेसमोरून एक एक धावेला महत्व किती असं क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय आणि ते रनिंग बिटवीन द विकेटला सुद्धा महत्व दिलं जातंय. आणि या 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 34. क्रिकेटमधली कुठली धावसंख्या मोठी नाहीये कुठली धावसंख्या छोटी नाही. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो कोणी छोटा नसतो. जेव्हा मैदानावर एखादा खेळाडू आपली आक्रमकता सिद्ध करतो त्यावरून तो मोठा आणि छोटा ठरत असतो. इथे गोलंदाजच्या दहशतीखाली वावरताना आपण फलंदाजी करताना कुडावे संघाला पाहतोय. संघ पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 34. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या आहे ती 34. बाबू हशा पाटील स्मृतीचे शंख भोकरपाडे गावाला. बाबू हशा पाटील स्मृतीचे शंख भोकरपाडे गावाला. विशाल फुलोर कृष्णा बडे आहेत ऑलराऊंडर. किरण म्हात्रे ओंकार फुलोरे मारतान 4 थँक यू 6. व्हेरी मच. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा आहे ते 34 आणि शेवटचे षटक घेऊन येईल अनुभवी गोलंदाज आहे सुशील भिंगारकर. आपल्या संघाचे संपूर्ण यंग जनरेशनला एकत्र घेऊन या सामन्यामध्ये विचुंबे संघ आपली छाप सोडते. मात्र कुडावे संघ अजूनही वेळ गेली नाहीये. संधी तुमच्याकडे मिळालेल्या संधीचं सोनं करून जर या षटकामध्ये दुलाईक फलंदाजाकडून पाहायला मिळाले तर कदाचित धावांचं टार्गेट सुद्धा असेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज होता. आपण इथे पाहिलं क्षेत्ररक्षणाचा साथ सुद्धा लाभला. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला गेला मात्र राग आक्रोशाचं वातावरण आहे. 1 धाववर समाधान असेल. 1 धाव अर्जित कडून संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आहे त्या 35. सुशील भिंगारकर हाणामारीचं आणि तोडफोडीचं शेवटचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फारशी कमाल दाखवू शकला नाही कुडावे संघ. या षटकामध्ये काय प्रत्यय येईल. फुटबॉलचा वापर चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाही. बॅकअप सुद्धा केलं गेलंय. सिंगल डबलला प्राधान्य मात्र वेळ निघून चालल्या. मिळालेल्या चेंडूमध्ये हाणामारी करावी लागेल. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल तो फलंदाजी करणाऱ्या कुडावे संघाला. दोन्ही संघाला एकमेकाचा खेळ माहिती आहे आणि तो तंत्राचा वापर करत असताना मात्र विचुंब संघ सरशी ठरतोय आणि फलंदाजांना अपयशी मोठे फटके रोखण्यासाठी अपयशी करताना गोलंदाज सुशील. टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा किती वेगाने गेला. फलंदाजाला चकावून गेलेला चेंडू. कोणती धावसंख्या या चेंडूवर नाहीये. धावा आहेत त्या धावफलकावर 36 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल सुशील आणि सामना करेल फलंदाज स्ट्रायकरला आपण पाहतोय चेतन ठोंबऱ्या. खोदून काढतोय चेंडूला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त सिंगल प्रयत्न करेल की नाही मात्र तेवढ्या दर्जेदार क्षेत्ररक्षणानं फक्त 1च धाव मिळेल. एकनी इथे जोश उत्साह पाहायला मिळतोय तो विचुंबे संघाच्या क्षेत्ररक्षकांचा आणि शांत बसवलाय तो कुडावे संघाच्या फलंदाजीला लगाम लावताना गोलंदाज सुशील. आतापर्यंत फेकले 4 चेंडू. धावा दिल्या 3 विचुंबे संघाकडून. फुटबॉलचा वापर जर तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य द्या. खराब चेंडूचा वापर करा. निश्चित वेळ तुमच्यावर जरूर येईल. मात्र इथे प्रत्येक मैदानावर पाहायला मिळाला
गोलंदाज पूर्णपणे सरशी ठरले आणि फलंदाजांना शांत बसवलंय. सुशील भिंगारकर चेंडू फेकेल. आक्रमण पायचे चेंडू सीमा रेषा लगत. वॉट कॅच, मात्र प्रयत्न सुरेख. पंचांचा इशारेल. अमेझिंग, स्पीचलेस, इंटरेस्टिंग कॅच आणि क्षेत्ररक्षक होत्या विचुंबे संघाचे. आशिकेश भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्या. फुलोरे गजानन फुलोरे आहेत समोर तर. स्वप्नील फुलोरे संकेत फुलोरे आहेत बेस्ट बॉलर. विठ्ठल फुलोरे योगेश फुलोरे संघाला सपोर्ट करताना. सतीश म्हात्रे संकेत म्हात्रेंचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृतीचे शंख भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृतीचे शंख भोकरपाडे गावानं. ऋषिकेश फुलोरे हरीश फुलोरे बिल्डर लय भारी. अक्षय म्हात्रे अनिकेत फुलोरे त्याची पकड त्यान सारी. सूरज म्हात्रे सागर फुलोरेंची मैदानी थँक्यू केली व्हेरी मच. तर यानंतर पुढचा होणारा सामना असेल. मी आयोजकांकडून विनंती करेन यानंतर आणखीन एक सामना खेळवला जाईल. जेव्हा विनंती होईल तेव्हा संघनायकाला आम्ही आमंत्रित करू, निमंत्रण सुद्धा देऊ का आपण टॉससाठी संपर्क साधायचा. लक्ष वेधूया मैदानाकडे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 30 चेंडू आणि मापक आव्हान सुद्धा मनोरे म्हणता येईल. 38 धावांचा पल्ला पार करायचा आहे. तर तळोजी मजकूर संघाचा संघनायक बाप्पा मोर्या. आपण तळोजा मजकूर संघ पाहतो आणि श्रीराम क्रिकेट 11 चिंचोली संघ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन. तळोजा मजकूर आणि चिंचोली यानंतरची फाईट. तर टॉस साठी आपल्याला पहिला कॉल आहे, आपण संपर्क साधायचा. चला विनंती करतोय विचुंब संघ आपल्या सलामीवीर फलंदाज मैदानावर लगेच पाठवा. वर्ष 5वे साकारणारी स्पर्धा आहे. रोमांच या स्पर्धेचा वाढत चाललाय. गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं. रोहित सुरतेने दिल्या होत्या 7 धावा. तेजस पाटीलनं दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 5 धावा. रोहित सुरतेचा आपण तिसरं षटक पाहिलं, 13 धावा दिल्या. शैलेश भोईरच्या षटकामध्ये आपण 9 धावा पाहिल्या आणि सुशील भिंगारकरनं आपल्या शेवटच्या षटकामध्ये व्हॉट अ व्हेरी गुड बॉलिंग, अमेझिंग, कौतुक करावं लागेल, फक्त 3 धावा दिल्या. आणि पूर्वार्धाचा आपण लेखाजोखा पाहिला तर सोमनाथ पाटील वाजे आमचे बेस्ट स्कोरर आम्हाला ती माहिती दिली का त्यांनी सरासरीचा विचार केला तर 37 वर मजल मारले आणि 38 धावांचा पल्ला पार करायचे विजयासाठी दुसऱ्या सत्रामध्ये विचुंबे संघाला. नेहमी असं म्हटलं जातं जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिसको लोग कहते आप नहीं कर सकते हो. आणि जो झेल पकडला क्षेत्ररक्षकानं त्याचं कौतुक करावं लागेल. कारण जेव्हा फटका पाहिल्यानंतर रसिक वर्गाच्या मनामधून आलं होतं असं का हा डिफिकल्ट कॅच असेल, मात्र ते करून दाखवलं आणि आपलं सर्वस्व पानाला लावलं. त्याच्या प्रयत्नांचं सुद्धा आपण कौतुक करूया. लक्ष वेधूया आपण मैदानाकडे. 38 धावांचा पल्ला इथे पार करायचे. दोन्ही संघामध्ये ती कॅपॅसिटी आणि ती कुवत आहे आणि आपला चांगला खेळ दाखवण्याच्या तयारीमध्ये आपण दोन्ही संघांना पाहतोय. मैदान खूप सुरेख आहे. आउटफील्ड मध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टी सुद्धा तेवढी सुरेख आहे आणि गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी. मात्र इथे फलंदाज गोलंदाजचे धाबे दणानतील का इथे गोलंदाज सरशी ठरेल हे सुद्धा चित्र आपण या सामन्यामध्ये पाहणार. कुडावे आणि भोकरपाडा अशी लढत प्रेक्षक वर्गाने इथे पाहायला मिळते. जे हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा मेन अंपायर सिग्नल आलाय. दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल आणि 38 धावांचा पल्ला पार करायचे विजयासाठी विचुंबे संघाला. चिंचवली संघाचा संघनायक आपल्याला कॉल आहे. नाणेफेकीसाठी 3 षटक समाप्त झाल्यानंतर आपण आमच्या बक्षीस कक्षाशी लगेच संपर्क साधा. तर वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाज येतोय. 7.60 ची सरासरी कायम राखायचं. पल्ला पार करायचा 38. गोलंदाज येतोय ऋषिकेश ठोंबऱ्या.
पहिला चेंडू पायाचा वेध या सिटीज आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर अतिकाई आणि संकटात नाही पायाचा वेध घेतला आणि गोलंदाजानं फलंदाजावर संकट ओढवला. पहिला सक्सेस गोलंदाज ऋषिकेशला. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला ऋषिकेश. थोडासा आक्रमक सुद्धा ऋषिकेश बनला होता. फुटबॉलचा वापर ऋषिकेशनं केला होता मात्र तिथे अडकवलं गोलंदाज होता. आपण पाहिलं कुडावे संघाचं ऋषिकेशनं आणि इथे महागारी सुद्धा परतवलं. सुरुवातीला संकट ओढावला असेल विचुंबे संघावर. ठोंबरे बंधूंचा कुडावे संघ आपण इथे पाहतोय. गोलंदाज तयार ऋषिकेश. सुशील साठी हा चेंडू सावध पवित्रा लेग ग्लास केला आणि लॉंग स्टॉप कडे धावांचा बोनस इशारा येईल. दोन्ही पंच संपर्क साधतील. पंचांच्या निर्णयाचं आपल्याला स्वागत करावं लागेल आणि अंपायर सिग्नल वाईट आणि हा बोनस 5 धावा. डीजे अक्षय जयकरची बिल्डिंग हाय लय भारी. आदित्य आशिष फेमस जोडीला गावात मिळते मान. आदित्य आशिष फेमस जोडीला गावात मिळते मान. बाबू हशा पाटी स्मृती चषक भोकरपाडे गावान. थँक्यू. अशा पाटी स्मृती चषक. कुडावे संघाला या परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या चुकांना आपल्याला सुधाराव्या लागतील. गोलंदाज तयार. इथे जोरदार प्रहार चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक सक्सेस. एकूण धावा आहेत त्या 5. गडी बाद झाले 2. 38 धावांचं टार्गेट. बाबू हशा पाटील सुधीचे शंख भोकरपाडे गावाला. बाबू हशा पाटील सुधीचे शंख भोकरपाडे गावाला. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटी स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटी स्मृती चषक भोकरपाडे गावाला. थँक्यू डीजे. तर इथे 2 धाव्यांची पॅनल्टी असणाऱ्या विचुंबे संघाला आयोजकांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली का खेळण्यासाठी जो गार्ड वापरण्यात येतो तो आपण मैदानाच्या बाहेरच आपण जायची तयारी करून आणि 2 धावांची पॅनल्टी नोंद घ्या. आपण स्पर्धेचा नियम आणि आयोजकांची कडवी नजर आहे. तर +2 40 धावांचं टार्गेट. एकूण धावा इथे 5. विजयासाठी चेंडू आणि धावांचा आम्ही विनिंग प्रेडिक्शन जेव्हा 18 चेंडूचा खेळ बाकी असेल माहिती तुमच्या समोर जरूर पोहोचू. मात्र धावा इथे 5. गोलंदाज तयार ऋषिकेश. राऊंड विकेट. प्रहार करतो चेंडूला. टायमिंग स्ट्रोक. नो एनी चान्स. चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. वैभवशाली महाराष्ट्र आणि महाराजांची वैभवशाली इतिहास सांगणारे गीत होतं. सामन्यामध्ये मात्र आपला इतिहास रचण्यासाठी विचुंबे संघ सज्ज झालाय. 2 धावांच्या पॅनल्टीच्या साहाय्याने खेळतो. एकूण धावा इथे 9. फलंदाज मैदानावर खेळतोय किरण भोईर. डेंजर मॅन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू काले. ज्या पद्धतीनं कुडावे संघानं चूक केली होत्या आणि अशा पद्धतीच्या चुका किंमत मोजावी लागेल. 3 गडी बाद झालेत. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 9. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची
सामन्याचा लेखाजोखा आपण इथे पाहिला तर 17 धावसंख्येवर 3 गडी 5 झाले होते फलंदाजी करणाऱ्या कुडावे संघाचा आणि या सामन्याच्या कामगिरीचा आपण आढावा घेतला. 3 गडी 5 झालेत. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 9. 40 धावांचं टार्गेट. गोलंदाज तयारीला ऋषिकेश. फुटबॉलचा वापर. नाईस बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. कौतुक करावं लागेल. पॉवर प्ले मध्ये प्रभावित केलं होतं रोहित सुरते विचुंबे संघाच्या गोलंदाजानं. धावा दिल्या होत्या 7 आणि इथे प्रभावित करतोय तो कुडावे संघाचा गोलंदाज. आकर्षक खेळाडू आणि आपल्या गोलंदाजाचं शक्ती प्रदर्शन करून धाव रोखण्याचं तंत्र सुद्धा अवगत केलंय ते गोलंदाजानं. ओव्हर द विकेट. वेगानं प्रहार केला होता चेंडूला. चेंडू बॅटच्या पट्टीत आल्याने पंचांचा इशारा. षटक समाप्त. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 9 गडी 5 झाले. 3 40 धावांचं टार्गेट. अजूनही 24 चेंडूचा खेळ इथून बाकी असेल तर 24 चेंडू आणि 31 धावांची गरज. डीजे भोकर पडेगा वाला बाबू हर्षा पाटील सुतीचे शंख भोकर पडेगा वाला बाबू हर्षा पाटील सुतीचे शंख भोकर पडेगा वाला बाबू हर्षा पाटील सुतीचे शंख भोकर पडेगा वाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या ती 9. चला विनंती करतो खेळाडूंना आणि यानंतर जो सामना होणार आहे चिंचोली संघाचा संघ नाही का पण टॉस साठी संपर्क साधा. सामना असणार आहे तळोजा मस्कूर आणि चिंचोली या 2 संघादरम्यान आपण सामना सुद्धा पाहणार आहोत. बाप्पा मोर्या तळोजा मस्कूर संघाची लढाई खूनगाठ असणारे श्रीराम क्रिकेट संघ चिंचोली. तर गोलंदाजी मार्कवर येते गोलंदाज अजय ठोंबरे. सामन्याचा निकाल का असेल? विचुंबे संघ तो सामना जिंकेल का कुडावे संघ रोखेल? वेगवान चेंडू पूर्णपणे संकट आणि गोलंदाजा सावट काय असतोय हे चित्र मैदानावर पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाज सज्ज होईल. एकूण धावा आहेत 9 गडी 5 झाले 3. गोलंदाज तयार अजय. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. गोलंदाज थोडासा नाराज आहे. एष्टी रक्षकाचा साथ लाभला नाही आणि छोटी छोटी चूक तुम्हाला बरंच काही सांगून जाईल आणि वेळ मिळाला तितक्या वेगानं फलंदाजानं धाव सुद्धा पूर्ण केली. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या 11. गडी 5 झाले 3. धावा आहेत त्या 11. सामना मात्र अटीतटीचा. दोन्ही संघासाठी करो आणि मरोची लढाई. मापक आव्हान आहे मात्र या मापक आव्हान तब्बल आव्हानाच्या स्वरूपात इथे पाहायला मिळेल का हे आव्हान सहज सोप्या पद्धतीने विचुंबे संघ पार करेल. चेंडूवर जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षणाचा साथ लाभला नाही. वेगाने क्षेत्ररक्षक येतो चेंडू अडवण्यासाठी पूर्णपणे झोकून दिलं. योगदान का असतं? संघर्ष का असतो? प्रयत्नांची पराकाष्ठा का असतं? क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. जीवाच्या आकांताने प्रयत्न केला मात्र चेंडूला रोखण्यामध्ये यश सुद्धा मिळालं. तितक्या वेगानं मात्र 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावेने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा आहेत त्या 14. पल्ला पार करायचे 40. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि सामना पाहतोय कुडावे त्यांच्या विरुद्ध विचुंबे संघ. किरण भोईर सारखा आक्रमक फलंदाज बाद झाला. अशिकेश बाद झाला. सुशील गॉन फॉर दी गणेश भोईर आणि आशिष भोईर संघाचा डाव सावरताना. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज सज्ज होईल. अजय ठोंबरे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सजावट. डीप स्क्वेअर लेग पाहतोय. व्ह्यू रचण्यामध्ये डीप लॉंग ऑफ आहे. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये व्ह्यू रचना ऑन साइडला आपण पाहिलं तर लॉंग ऑन टू स्क्वेअर लेग एक खूप मोठा डिफरन्स जो एक गॅप सुद्धा असणाऱ्या फलंदाजांना. फुटबॉलचा वापर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. विचुंबे संघ आयोजकांकडून आपल्याला विनंती येते पॅव्हिलियन मध्ये आपण शांतता राखायचं कारण लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू आहे. व्यासपीठावर पाहुणे सुद्धा आहेत तर संघनायकाला विनंती करतो आपण पॅव्हिलियन मध्ये शांतता राहा अशी आयोजकांकडून आपल्याला विनंती असेल. एकूण धावा आहेत त्या 16.
गडी बाद झाले 3 धावा आहेत त्या 16 अटीतटीची लढत प्रेक्षक वर्गांना या लढतीचा थरार पाहायला मिळते. सामना चित्त थरारक होईल, कोण कोणाला रोकेल आणि इथे मोठा फटका, चेंडू उंच उडाला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तेलही गेलं तूपही गेलं आणि ती अवस्था इथे पाहायला मिळाली. जेल घेता आला नाही, जेल सोडला गेला, मात्र संधी दिली फलंदाजाला धाव घेण्यासाठी आणि 2 धावा फलंदाजानं पूर्ण केल्या. 2 धावेने संघ पुढे सरकला. 18 धावा. किंचितची चूक सुद्धा तुमच्या पराभवाला कारणीभूत असू शकते, कारण न उलगडणारं कोड म्हणून क्रिकेट या खेळाची ओळख आहे आणि क्षेत्ररक्षकाचं न लाभलेलं साथ. सामना सोपा होत चाललाय विचुंबे संघाला. एक धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व दिलं जातं आणि बघा क्षेत्ररक्षकाची साथ जर लाभली तर कदाचित सामन्यामध्ये परतण्याच्या संधी. एकूण धावा आहेत त्या 18. डीजे लक्ष वेधू आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. क्रिकेटमध्ये कॅच सोडण्याची परंपरा आपण नेहमी पाहिले. एकूण धावा आहेत त्या 18. गडी बाद झाले 3. चेंडू आणि धावांचं आपण विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. चिंचोली संघाच्या संघनायकाला लास्ट कॉल आहे आणि यानंतर कॉल केला जाणार नाही. संघनायकाची नोंद घ्या. 3 षटके समाप्त झाल्यानंतर नाणेफेक केली जाईल. मैदानाकडे लक्ष वेधू आपण. अतिशय रंगतदार लढत इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघामध्ये ते चांगले क्रिकेटर आहे, मात्र इथे एखादी चूक कारणीभूत ठरेल कुडावे संघाला. फलंदाज मात्र सेट झालाय गणेश पोईरे. आशिष 18 चेंडू मध्ये कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 22 धावांचा पल्ला पार करायचा विजयासाठी. तो दुसऱ्या अंकामध्ये विचुंबे संघाला. विनंती असेल चला विचुंबे संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. खूप मोठी स्पर्धा आपण पाहिलं याच काही वेळापूर्वी. माननीय श्री आमदार भाई जगताप जे महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्त्या, कामगार नेत्या, भोकरपाडा गावावर असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम आणि आयोजकांना दिलेला अमूल्य वेळ, भाई जगताप साहेब यांचं आपण आगमन होताना पाहिलं. त्यांच्यामधून मार्गदर्शन सुद्धा पाहायला मिळालं खेळाडूंना. आयोजकांचे सुद्धा आभार मानले. असं व्यक्तिमत्व ज्यांना आपण क्रिकेटच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहतो आणि आज आयोजकांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि भोकरपाडा गावामध्ये आज त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत सुद्धा आपण पाहिलं. षटक सुरू होते. राऊंड विकेट. जोरदार प्रहार, चेंडू उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे कुठलीही चूक नाही. फलंदाज बाद. 17 चेंडू आणि 22 धावेची गरज. थँक्यू व्हेरी मच. गडी बाद झाले 4 धावा आहेत त्या धावफलक 18. येणारे चेंडू 17, 22 धाव्यांची गरज. मागचा सामना आपण यापूर्वीचा पाहिला. 1 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज असताना सामना जिंकला तो आपण पाहिलं. विनायक पाटील षटकार मारला संघ होता आपण पाहिलं. पाली संघाने सर्वांची मने जिंकली आणि विनायकचं आजिवली संघानं सामना जिंकला तो मात्र पाली संघाविरुद्ध. अतिशय रंगतदार सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. शेवटच्या सामन्यापर्यंत रंगणारे सामने क्रिकेट रसिकांना नेहमी आवडतात. मोठा फटका. अति काही संकटात नाही. संकट ओढवेल का विचुंबे संघावर आणि इथे संकट ओढवलंय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. एकूण गडी बाद झालेत आता मात्र 5 गडी बाद. धावा आहेत 18. येणारे 16 चेंडू आणि 22 धावेची गरज. चिठ्ठी घ्यायची का नाही आता का बाया ह्याला काय झालं? थँक्यू व्हेरी मच. अतिकाही आणि संकटात नाही याचा प्रत्यय मैदानावर आला. फलंदाज आक्रमक झाले. धावांची भूक त्यांची भागत नाही. मैदानावर चांगली साथ देणं हे खूप गरजेचं आहे आणि 5ची विकेट घेणारे या ऋषिकेशसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकाच गोलंदाजानं 5 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा सुद्धा इथे केलाय तो गोलंदाज.
इथे पहा आणि हॅट्रिक जोरदार टाळ्या ऋषिकेश साठी. थँक्यू व्हेरी मच. बघा रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेट या खेळाला का म्हटलं जातं. 38 धावांचं लक्ष होतं, 2 धावांची पॅनल्टी, 40 धावांचा पल्ला पार करायचा आणि ते पार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत असताना विचुंब संघ मात्र अर्धा संघ इथे मात्र बाद झाले. एकूण 6 गडी बाद. धावा आहेत त्या 18, येणारे 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. आजच सकाळच्या सत्रामध्ये आम्ही गौरी स्पोर्ट्स नेवाळे आयोजित राजीव गांधी मैदानावर सामना पाहिला. भिंगार यांनी 35 धावा करून दिल्या नाही भिंगारी संघाला आणि गोलंदाजच्या जोरावर तो सामना जिंकला तिथे रीस संघानं. तर क्रिकेट कधी गोलंदाजच्या बाजूनं तर कधी फलंदाजांच्या बाजूनं. खोलवरचा चेंडू पूर्णपणे आपण पाहतोय दडपण आल्या, अडचणी निर्माण झालेत विचुंब संघावर. संघनायकाला डोकं खाजवण्याची वेळ आल्या. आपले प्रमुख फलंदाज काही करू शकले नाही. मात्र आपल्या बॉटम एंडच्या फलंदाजांना, आपल्या तळागाळातील फलंदाजांना इथून संघर्ष करावा लागेल. सामना कठीण होत चाललाय. येणारे 14 चेंडू आणि 21 धावेची गरज. सामना कोण जिंकेल अजूनही प्रेक्षक वर्गामध्ये चर्चा आहे. मात्र कौतुक करावं लागेल ऋषिकेशचं, कौतुक करावं लागेल अजयचं आणि तीच कमालीची जादुई गोलंदाजी करतोय कुडावे संघाचा ऋषिकेश. अजूनही प्रेक्षक वर्गामध्ये या सामन्याचं उत्तर शोधणं अजूनही कठीण असेल. टिपिकल मॅच गोलंदाज सज्ज होईल ऋषिकेश. इथे आक्रमण, चेंडू उंच उडालाय. कोण पोहोचेल का तिथे? कोणी पोहोचला नाही आणि तितक्या वेगानं फलंदाजानं धाव पूर्ण केली. या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय 21 या धावसंख्येवर. तर ऋषीकडे गुणवत्ता आहे. ऋषी हा यंगेस्ट प्लेअर आहे आणि दिशा आणि टप्प्याचा अभ्यास असलेला गोलंदाज ज्याने मागच्या हंगामामध्ये इनामपुरी संघाचा प्रोफेशनल प्लेअर अंगद या फलंदाजाला सुद्धा 6 चेंडू डॉट फेकल्या होत्या. हा सुद्धा कारनामा त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहिलाय आणि इथे आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा ही खरी त्याच्यासाठी अग्निपरीक्षा आणि कसोटी सुद्धा असणार आहे. येणारे 13 चेंडू आणि 19 धावा ओव्हर द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग. काय स्पेस आहे गोलंदाजामध्ये, कौतुक करावं लागेल. मात्र विचुंब संघासाठी अडचण निर्माण झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. थँक्यू. तर नाणेफेक केली जाईल. बाप्पा मोरिया तळोजा मजकूर संघ आणि त्यांची खूनगाठ श्रीराम क्रिकेट संघ चिंचोली सन्माननीय भास्कर फुलोरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आणि हा सामना 5 षटकांचा असेल. पुढच्या आपण थराराकडे निश्चित जाणार. तत्पूर्वी आपण थेट वळतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये. आपण इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. काही मिनिटं इथे आपण ब्रेक सुद्धा घेणार, ड्रिंक्स ब्रेक सुद्धा पाहायला मिळतोय आणि टॉस होत आहे तळोजे मजकूर आणि चिंचोली. नाणेफेकीचा कौल समीर गवळी जे आपण चिंचोली संघाचे संघनायक आहेत. नाणेफेक आपण जिंकली, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आपण स्वीकारणार. समोर तळोजे मजकूर सारखा संघ आहे, त्यांच्या संघाकडे सुद्धा चांगले ट्रम्प कार्ड असे फलंदाज आहेत. तर तुमच्या गोलंदाजाकडून कशी अपेक्षा असेल आज? गोलंदाजांकडून भरपूर अपेक्षा आहे, बघूया किती करू रोखतात. निश्चित शुभेच्छा असतील तुम्हाला. यानंतर बाप्पा मोरिया तळोजे मजकूर संघाचे संघनायक आमच्याशी संपर्क साधतील. नाणेफेक जिंकली चिंचोली संघाने आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी. किती धावांचा पल्ला पार करा? 65 ते 70 धावा काढायचा प्रयत्न करू. 65 ते 70 आपल्याला 5 षटक असतील आणि
स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपण जेव्हा खेळेल कोणते फलंदाज तुमच्या संघाला ट्रम्प कार्ड असतील? बरेचसे आहेत. कुणाल आहे, संगम आहे, मयूर आहे, राहुल आहे, बरेचसे आहेत. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा असतील. दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आणि चांगला खेळ सुद्धा त्यांच्या मार्फत पाहायला मिळेल. क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे असे चिंचोली संघाचे बिग सपोर्टर दिनेश करमेलकर साहेब, त्यानंतर बाळराम पाटील साहेब यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आणि वळूया आपण या सामन्याच्या लढतीकडे. चित्तथरारक सामना. येणारे 11 चेंडू 19 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. पूर्णपणे रसातळाला गेलेली साफ फलंदाजी. विचुंब संघाला असं वाटलं होतं का हे आव्हान आपल्यासाठी सोपं असेल, पण क्रिकेटमध्ये तुम्ही कधी हवेत जाऊ नका, कारण IPLच्या सत्राला सुरुवात होणार आहे. ज्या युवराज सिंगला 16 करोड मध्ये विकत घेऊन IPL मध्ये सर्वात जास्त बोली लावली होत्या, तोच युवराज सिंग फक्त मुंबई इंडियन्स संघामध्ये 1 करोडच्या बोलीवर या सत्रामध्ये खेळला गेलाय. तरी क्रिकेट आहे, कधी तुम्ही क्रिकेटमध्ये अहंकार करू नका, तो तुमच्यासाठी नेहमीच घातक असतो. मेन अंपायर सिग्नल. इथे मात्र गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजची दादागिरी. अतिशय रंगतदार सामना इथे पाहायला मिळतोय. सामना जिंकणार कोण? अजूनही क्षमता आहे विचुंबे संघामध्ये. तळागाळातील फलंदाजांना जर मोठे फटके घेतल्या तर हा सामना जिंकता येईल. येणारे 11 चेंडू आणि 18 धावेची गरज. मोठा प्रहार करावा लागेल. इथे पाहूया फलंदाज तो प्रयत्न करेल. क्षेत्ररक्षणाचं न लाभलेलं साथ. असे चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. 4 धावेसाठी चौकार. थँक्यू व्हेरी मच. चौकाराच्या साहाय्याने फलंदाज खेळतो 9व्या क्रमांकावर तेजस पाटील. फलंदाज खेळतो मैदानावर करण सुरते. स्ट्रायकरला खेळण्यासाठी तेजस तयार. ड्राईव्ह करतो चेंडूला मिड ऑन कडे. क्षेत्ररक्षक चूक. क्षेत्ररक्षणाचं न लाभलेलं साथ. याचा प्रत्यय मैदानावर आला. मागच्या चेंडूवर चौकार. या चेंडूवर 2 धावा. संघाची धावसंख्या येते 28. येणारे 9 चेंडू आणि 12 धावेची गरज. या सामन्या बरोबरीमध्ये सुटला तर स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. हा स्पर्धेचा नियम आहे. 9 चेंडू 12 धावा. गडी बाद झाले 7. आधी पायाचे सामन्यातील थरारकता आपल्याला अनुभवायला मिळेल. बॅटची कडा. यष्टीरक्षक लाभलेले 7. बॅकअप सुद्धा केले गेले. सिंगलला प्राधान्य. एकनी धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा येते 29. चेंडू आणि धावांचं अंतर आपण इथे पाहिलं तर 8 चेंडू 11 धावेची गरज. सामना जिंकणार कोण? कोण कोणाला पराभूत करणार? कोण कोणाला धूळ चालणार? गाठ पडली ठकाठका मध्ये. इथे सामना जिंकणार कोण? ज्या संघानं गोलंदाजीमध्ये कमाल केली, या सत्रामध्ये रिकव्हर केला का गोलंदाज ऋषिकेशचा प्रयत्न आहे ते यशस्वी ठरेल का सुशील भिंगारकरच्या संघाचा प्रयत्न यशस्वी ठरेल. येणारे चेंडू 8 आणि 11 धावेची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होते. हितेश सामना करण्यासाठी फलंदाज तयार. करण सुरतेचा हा चेंडू ड्राईव्ह करतो सावध पवित्रा. करण सुरतेला इथे माहिती आहे क्षेत्ररक्षणाचा साथ लाभत नाही. एक धावेला महत्व देत असताना एक धाव मोलाची तंत्र पाहायला मिळतोय. या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. एकूण धावा येत्या धावफलकावर 31. येणारे 7 चेंडू आणि 9 धावा. खराब चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज करण सुरते. तेजस खराब क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय मैदानावर आला. गोलंदाज सज्ज होईल. ताकदीचा वापर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. 8 गडी बाद झाले. डाव संपुष्टात येतो की काय? धावसंख्या येते धावफलकावर 31. येणारे 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. डीजे. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटी स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावानं.
थँक्यू व्हेरी मच. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. गडी बाद झाल्या आतापर्यंत 8 धावा आहेत. 31 2 धाव्यांची पॅनल्टी होती विचुंबे संघाला. त्या 2 धाव्यांची किंमत मोजेल विचुंबे संघ का ज्या क्षेत्रक्षणाची किंमत मोजेल या सामन्यामध्ये आपण पाहतोय कुडावे संघ. पाहायचं क्रिकेटचा हा खेळ आहे, न उलगडणारं कोड आहे. दोन्ही संघांना आशेचा किरण आहे. सामना जिंकणार कोण? कुडावे संघ हा सामना जिंकेल का तिथे आपण मैदानावर पाहतोय विचुंबे संघ हा सामना जिंकेल. हे षटक आपल्याला बरंचसं काही सांगून जाईल. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? येणारे 7 चेंडू 9 धावा. गोलंदाज येतोय राकेश ठोंबरे. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. 9 गडी बाद. शूरवीर सह्याद्रीचे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शुभाचे मावळे शिकलो या मातीमध्ये पराक्रमाचे धडे आम्ही शुभाचे मावळे आम्ही शुभाचे तर लक्ष वेधूया आपण मैदानाकडे. 38 धावांचा पल्ला पार करत असताना नाकी 9 आणलं ते कुडावे संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 9 गडी बाद झाले. जर एक फलंदाज इथे बाद झाला तर डाव मात्र संपुष्टात येईल. आणि एका फलंदाजाने जर मोठा फटका खेळला तर अडचणी निर्माण होतील कुडावे संघाला. 5 चेंडू 9 धावा. थोडा वेगवान खेळ करायचे खेळाडूंना विनंती आहे. कुडावे संघ क्षेत्रक्षणाची सजावट आपण वारंवार हलवू नका ही सुद्धा आपल्याला आयोजकांकडून विनंती असेल. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. कमाल करेल का फलंदाज कुंदन सुरते? कमाल करेल का तेजस? पायाचा वेध, लेग बिफोरची अपील आणि या एका धावेनं ज्या तेजसनं एक मोठा फटका केला. कॅपॅसिटी त्याच्याकडे, कुवत त्याच्याकडे. तेजस पाटील ठरेल सामन्याचा हिरो का गोलंदाज कुडावे संघाचा राकेश ठरेल सामन्याचा हिरो? 4 चेंडू आणि 8 धावेची गरज. एक मोठा फटका सामन्यामध्ये बरंच काही सांगून जाईल. पण अशा परिस्थितीमध्ये तो मोठा फटका खेळेल का फलंदाज तेजस पाटील? 4 चेंडू आणि 8 धावा. गोलंदाज सज्ज होईल राकेश ठोंबरे कुडावे संघाकडून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. तेजसला माहिती आहे इथे खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. मोठे फटके घ्यावे लागतील. गोलंदाजी रणनीती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि दोन्ही संघाच्या पाठीराख्याने विनंती आहे आपण शांतता सुद्धा ठेवायच्या. सामना थोडासा चित्ततारक इथे पाहायला मिळतोय. तेजसकडे ती क्षमता आहे. करो या मरोची लढाई. येणारे 3 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका सामन्यामध्ये बरंचसं काही सांगून जाईल. एक मोठा फटका बरंच काही सांगून गेलाय. दणदणीत षटकार आणि 2 धावेची पॅनल्टी काय असते? इथे सामना फिनिश झाला असता आणि त्या 2 धावेची किंमत मोजताना आता मात्र विचुंबे संघ 2 चेंडू 2 धावा. थँक्यू व्हेरी मच. तर हृदयाचं ठोकं वाढवणारा हा सामना खऱ्या अर्थाने शेवटच्या सत्रामध्ये मात्र रंगामध्ये आलाय. 9व्या क्रमांकाच्या गोलंदाज आपण पाहतोय फलंदाजानं धूळ चारली आणि सामना मात्र विचुंब्या संघाच्या बाजूने झुकवलाय. 2 चेंडू 2 धावा. लेग बिफोरच्या अपील. फलंदाज बाद. काय घडलं मैदानावर? 2 धावेची पॅनल्टी का असते? जी पॅनल्टी लागली होती विचुंबे संघाला आणि डाव मात्र ऑल आउट. चित्ततारक सामना जिंकला शेवटच्या टप्प्यामध्ये कुडावे संघानं. तर विनंती असेल विचुंबे संघ संघनायक लाईनअप होऊन आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत आणि कुडावे संघ आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. रंगतदार सामन्याची मजा आपण घेतली. प्रयत्न करावा लागेल. तेजस पाटील या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पायाचा वेध घेणाऱ्या चेंडूने त्याला पायचीच बळी ठरला आणि इथे मात्र डाव संपुष्टात गेला. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरते 2 षटकामध्ये
12 धावा दिल्या हॅट्रिक